आमलकी एकादशीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम्. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. भवानी अष्टक. न तातो न माता न बंधुर्न दाता न पुत्रो न पुत्री न भृत्यो न भर्ता न जाया न विद्या न वृत्तिर्ममैव गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानी. गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानी. प्रवाब्धावपारे महादुःखभीरु प्रपात प्रकामी प्रलोभी प्रमत्ता कुसंसारपाश प्रबद्ध सदाहं गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानी. गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानी. न जानामि दानं न च ध्यानयोगं न जानामि तन्त्रं न च स्तोत्रमन्त्रं न जानामि पूजां न च न्यासयोगं गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानी. न जानामि पुण्यं न जानामि तीर्थं न जानामि मुक्तिं लयं वा कदाचित् न जानामि भक्तिं व्रतं वापि मातर् गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानी. गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानी. कुकर्मी कुसंगी कुबुद्धि कुदास कुलाचारहीन कदाचारलीन कुदृष्टि कुवाक्य प्रबद्ध सदाहं गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानी. प्रजेशं रमेशं महेशं सुरेशं दिनेशं निषीधेश्वरं वा कदाचित् न जानामि चान्यत् सदाहं शरण्यै. गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानी. विवादे विषादे प्रमादे प्रवासे चले चानले पर्वते शत्रुमध्ये अरण्ये शरण्ये सदा मां प्रपाहि. गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानी. अनाथो दरिद्रो जरारोगयुक्तो महाक्षीणदीन सदा जाड्यवक्र विपत्तौ प्रविष्ट प्रनष्टः सदाहं गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानी. गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानी. गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानी. जयंती मंगला काली. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. जय जय रघुवीर समर्थ. सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हेची आता. हनुमंतमची कुळवली राममंडपा वेला गेली श्रीराम भक्तीने फळली. रामदास बोले या नामे शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जयाचा जगी जन्म नामार्थ झाला जयाने सदा वासना मात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. नेत्राने गुरुराज मूर्ती आपुली मी जे धवा पाहिली. तू विष्णू शिव तूच दैवत मला तू तात तू माऊली. झाला भाव मनात या मग करू कोणास पाचारण. प्रल्हादा गुरुराज या नित तुम्हा माझे असो वंदन.
जय जय रघुवीर समर्थ. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदनः. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू सर्व ही माझा रघुवीरू सद्गुरु रूपे श्रीराम. माझे आराध्य दैवत परमगुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात न चले जेथे. यो जातो मरुदंशजो क्षिततले संबोधयन् सज्जनान् ग्रंथं यो रचयन् सुपुण्यजनकं श्रीदासबोधाभिधं. यः कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा सोऽयं मुक्तिकरक्षितौ विजयते श्रीरामदासो गुरुः. मला वाटते अंतरित्वा वसावे तुझ्या दासबोधासित्वा बोध व्हावे. अपत्या परिपाववी प्रेमग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचंद्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. आपला मंगलाचरणाचा जो समास चालला आहे त्या ठिकाणी मंगलाचरण करत असताना आपल्याला समर्थांनी मंगलाचरण करण्याचा हेतू आपण काल बेलसरेंच्या वचनातून पाहिला. ज्या ठिकाणी समर्थांना जे अपेक्षित आहे ते आपल्याला कळावं अशा प्रकारची ही यावेळेची त्यांची इच्छा आहे आणि त्यांची प्रार्थना आहे. त्यासाठी पुन्हा त्यांनी मंगलाचरण घेतलं. कारण देणारा जो असतो त्याची जी पात्रता आहे त्या पात्रतेपर्यंत पोहोचण्याची शिष्याची सुद्धा तयारी पाहिजे. जे ब्रह्माचं ज्ञान देणार आहे जे आकलनाच्या बाहेर आहे खरं तर अशा प्रकारचं आत्मज्ञान जर ते देणार आहेत. ब्रह्माचं निरूपण सुरू झालं आहे ना. चतुर्दश ब्रह्मांचा समास आहे दशक आहे हा. त्या दशकामध्ये त्यांना जे ज्ञान द्यायचं आहे ते बुद्धीच्या परे आहे. बुद्धीच्या परे पदार्थ ज्ञान नाहीच आहे. ते पदार्थाचं ज्ञान नसल्यामुळे ऊर्जेचं ज्ञान आहे. आणि जी ऊर्जा ज्या ऊर्जेपासून आपली उत्पत्ती झाली अशा प्रकारचं ते अगदी दैवी असं जे ज्ञान द्यायचं आहे त्यासाठी त्यांनी जे सांगितलं ते आपल्याला समजावं यासाठी शारदा या शारदेचं आपण मनापासून चिंतन आणि स्मरण केलं पाहिजे. अशी ती शारदा, अशी ती स्वयंस्फूर्ती, अशी ती वाग्देवता त्यांनी वर्णन केलं. अशी ती स्वयंस्फूर्ती. जसं आपण श्रुती स्मृती पुराणांमध्ये म्हणतो की वेद आहेत मुळातले भगवंतांच्या श्वासापासून निर्मिती झालेली. कारण या धर्मावरच आपल्याला आपल्या जीवसृष्टीला टिकवायचं आहे. मग ते श्वासातून निर्मिती झाली. लिखाणाचं साहित्य नव्हतं. मग श्रवणाद्वारे त्यांनी ते वेद ऐकले आणि त्यांना असा भास झाला की असं काहीतरी लिखाण आहे. आणि त्या भासातून त्यांनी जे श्रवण केलं ते स्मृती म्हणजे त्यांनी ते लक्षात ठेवलं आणि मग त्यांनी ते इकडे देण्याचा प्रयत्न. श्रुती आणि स्मृती. मग श्रुती म्हणजे कानाने ऐकलं, स्मृती म्हणजे त्यांनी आठवून ते सांगितलं. तर हे सगळे प्रकार करत असताना त्यांना कोणती तरी विशिष्ट दैवी देणगी म्हणजे देवीचं प्रागट्य त्यांच्या ठिकाणी होतं. आणि ते जे देवीचं कारण ह्या सगळ्या गोष्टी समजावून सांगणं खरंच काही सोपी गोष्ट नाही आहे. जडबुद्धीला जे स्वतःबद्दल विचार करतात, जे प्रकृतीचा विचार करतात, जे पदार्थाचा विचार करतात, जे पदार्थाचा म्हणजे फक्त देहाचा विचार करतात, यावरती अतिशय मोठं चिंतन झालेलं आहे की जे फक्त देहाचा विचार करतात त्या देहाच्या बुद्धीवर ज्यांचा विश्वास असतो. बुद्धी ही पंचमहाभूतांनी बनलेली इथेच बनलेली आहे. त्यामुळे त्या बुद्धीची कक्षा किती, त्या कक्षेच्यामध्ये जितकं कळेल तितकंच आपल्याला कळेल ना. त्यामुळे त्या कक्षेच्या वर जायचं असेल तर त्या शारदेची मती, शारदेची बुद्धी आपल्याला पाहिजे. म्हणून त्यांनी या ठिकाणी मंगलाचरण केलं आहे की तो परत ऐसा सद्गुरू पूर्णपणी असा हा जो सद्गुरू आहे सांगणारा म्हणजे सद्गुरूंची आराधना. आता त्यांनी सांगितलं सुरुवातीला सगळ्यात महत्त्वाचं ज्ञान कुठेही असो, कुठूनही एका शब्दाचं एका ओवीचं ज्ञान घ्यायचं असेल तर ते ज्ञान समजण्यासाठी म्हणजे समजणे म्हणजे काय, ज्ञान समजणे म्हणजे श्रवण करणे नाही, नुसते ऐकणे नाही, त्याचा अनुभव येणे. आणि तो अनुभव जोपर्यंत येत नाही तोपर्यंत ते श्रवणाचा उपयोग नाही. आणि तो अनुभव येण्यासाठी म्हणजे एका छोट्याशा गोष्टीचा सुद्धा अनुभव येण्यासाठी सद्गुरू पाहिजे.
सद्गुरूंचा हात ठेवल्यानंतर नाही त्या गोष्टी ज्या आपल्या बुद्धीला समजत नाही त्यासुद्धा समजतात. त्यामुळे शारदेची कृपा, आधी त्या वाणीची कृपा, त्या वाणीला, त्यांच्या वाणीला, त्या परावाणीला समजून घेण्याची पात्रता. बरं, ते समजून घेतल्यानंतर अनुभवात येण्यासाठी सद्गुरू पाहिजे. एकच तत्व लक्षात ठेवायचं या सगळ्यामध्ये. आपण म्हणायचं की ह्या ज्ञानापेक्षा त्यांचं प्रेम, भक्ती, समर्पण आणि शेवटचा पर्याय म्हणजे आनंद आणि समाधान. या 5 गोष्टींचा जरी आपण विचार केला की त्यांचं प्रेम, समर्थांचं, त्यांची कल्याणाची इच्छा आणि हेच फक्त सत्य आहे, बाकी सगळ्या गोष्टी असत्य आहे. ते समजो नाही तर न समजो. आम्ही बी एडला असताना असंच झालं होतं. बी एडला जेव्हा व्यक्ती जाते ना तेव्हा त्यांना शिकवायचं असतं. म्हणजे बी एड झाल्यावर व्यक्ती शिक्षक बनतो. मग ते बी एडला जेव्हा जातो ना 16च्या वर विषय, 15 ते 16च्या वर, आणि नुकताच बी ए झालेला व्यक्ती असतो तो बी ए कसा होतो? एकच विषय घेतो कोणता तरी, एक फक्त साईडला एखादी लँग्वेज असते आणि जो त्याचा महत्त्वाचा विषय असतो ग्रॅज्युएशनला तेवढा. म्हणजे जास्तीत जास्त 5 पेपर त्यांनी दिलेले, आणि 5 पेपर दिलेले असताना हा 16 विषयांसाठी एकदम त्या कॉलेजमध्ये जेव्हा ॲडमिशन घेतो आणि कोणतीही मानसिक तयारी नाही, कोणतीही मानसिक तयारी, आणि सांगतात अतिशय सोपं आहे. सगळे सांगतात की बी एडला जाणं आणि फर्स्ट क्लास मिळवणं काही कठीण नाही, पण गेल्यावर जो मनाचा गोंधळ होतो ना तो फक्त स्वतःच अनुभव घेतला पाहिजे. हा जो अनुभव आपण घेतो त्या गोष्टीचा, तो अनुभवाच्या शिवाय कळत नाही तो गोंधळ काय आहे. एक जण येतो, एक शिकवतो, लागलीच दुसरा येतो, दुसरं शिकवतो, त्याच्यातलाच दुसरा भाग शिकवतो, अजून तिसरा येतो, 8 दिवस पहिला भाग शिकवतच नाही, चौथा शिकवतात. म्हणजे आम्ही कनेक्टिंग द डॉट्स कसं करायचं विद्यार्थ्यांनी? मग हे सगळं कळत नाही. मग एक दिवस एकदा एखादे मोठे त्यांचे जे प्रिन्सिपल आहेत एक दिवस येतात आणि ते प्रिन्सिपल समजावून सांगतात की याला तुम्ही एकत्र कसं करा, त्याची एक ट्रिक देतो म्हणतात. आणि त्या विषयांना असे वेगवेगळे करून मग त्या विषयांचे भाग करून देतात. आणि ते भाग झाल्यानंतर हे टीचर हा भाग शिकवतील, अशा वह्या करा, किंवा एका भागामध्ये 2 भाग करा. असं करून जेव्हा सांगतात तेव्हा समजतं की सोमवारी जे लेक्चर आहे ते या भागाचं आहे, शुक्रवारी जे लेक्चर आहे ते या भागाचं आहे. असं समजावून सांगितलं त्या सरांनी जेव्हा, ते एक दिवस मुद्दा त्यांना समजतं. 15 दिवसात त्यांना ही सगळ्या गोष्टी लक्षात येतात. यांचा हा गोंधळ होणार आहे, प्रत्येक विद्यार्थ्याचा हा होतो. विषयच समजत नाही तर पुढे अभ्यासाचा प्रश्नच उद्भवत नाही. विषयच जर समजला नाही तर अभ्यास काय करणार आणि कसला अभ्यास करून परीक्षा द्या. एका महिन्यात परीक्षा येते. तर या सगळ्या गोष्टी करत असताना त्यांची जी व्हिजिट आहे ती व्हिजिट खरंच इतकी शांत करून जाते. अच्छा असं आहे का, तेच लिहून घेण्यामध्ये एक पिरियड जातो, पण त्यांनी जे लिहून दिलं की बस एकदम सॉर्टेड बुद्धी होते. अशी सॉर्टेड होते की आता हा येणार म्हणजे हा सोमवारी येणार आणि सोमवारी हा विषय. मग एकदा का त्यामध्ये बुद्धी लागली ना की मग ते विषय आपोआप समजतात. आणि एकदा समजले की सोपं होतं. समजल्यानंतर पुढचं आपोआपच समजतं कसं करायचं आहे, कोणत्या पानावर लिहायचं आहे, कोणत्या पेपरला किती महत्त्व द्यायचं आहे, हे सगळं तो व्यक्ती ठरवू शकतो. मुळातला हा जो गोंधळ आहे की काय करू ह्याचं, अनेक विषय जेव्हा समोर येतात अचानक समजा. आणि ट्रेनिंग आहे ते काही शिक्षण नाही आहे BA MA सारखं, ट्रेनिंग आहे. विविध अंगाने ते ट्रेनिंग देत असतात आणि त्या ट्रेनिंगमधला म्हणतात ठ आपल्याला समजत नाही आणि मॅच्युरिटी तर अजिबातच नसते. तर या सगळ्या गोष्टींनी गोंधळलेलं मन म्हणतो त्या वर्गात जाऊच नाही आता याच्यानंतर. असं होण्यापेक्षा ते म्हणतात आहे की एक जर ब्रह्मनिष्ठ सद्गुरू असतील, सद्गुरूंचा आशीर्वाद असेल ना, तर हे जे काही वेगवेगळं कधी हे म्हणतात, कधी म्हणतात असं म्हणतात, कधी हे विषय म्हणतात, कधी ते विषय म्हणतात, आम्हाला कसं कळेल? मग कळून घेण्यापेक्षा आमचं प्रेम आणि आमचं जे तुमचं कल्याणाची इच्छा आहे ती, आणि मुख्य म्हणजे आनंद आणि समाधान, ह्या गोष्टी जर याच्यातून मिळत असतील, जेव्हा मिळतील तेव्हा तुम्हाला हा ग्रंथ समजला असं म्हणायचं. म्हणजे या ग्रंथाला पूर्ण करणेसुद्धा आवश्यक नाही. ज्या क्षणी आनंदाची प्राप्ती होईल तर तो कृपा समजायची. आनंद आणि समाधान कळलं नाही तरी कधी कधी कळलंच पाहिजे असं आवश्यक नाही आहे. सगळ्या गोष्टी कळल्याच पाहिजे असं आवश्यक नाही, हे सुद्धा सांगतात ते. अतिज्ञानसुद्धा आपल्याला गर्भामध्ये परावर्तित करतं. त्यामुळे नाही कळलं तरी फिकीर नाही, कोणत्याही प्रकारचा ताण घेण्याचं कारण नाही. पण आनंद आणि समाधान की आज हे केल्यामुळे मला आनंद झाला असं जर त्या व्यक्तीला वाटलं तर ही त्याची फलश्रुती आहे. आणि ही फलश्रुती लक्षात ठेवून जर आपण रोज मानन चिंतन केलं तर ती फलश्रुतीवरच लक्ष ठेवायचं. बाकी शब्दांकडे लक्ष ठेवण्याची गरज नाही जोपर्यंत समजत नाही. आणि एकदा का त्याच्यावरती लक्ष ठेवायचा मी असंच करते, कारण नाही समजलं ना तरी विषयावरती आपल्या समर्थांवरती विश्वास ठेवला ना की मग त्या गोष्टी नाही जरी समजल्या फरक नाही पडत. आपल्याला आनंद मिळाला ना आज आपल्याला हे करून, त्यामध्येच त्याची फलश्रुती आहे. हे तर सगळ्यात मोठं गहन रहस्य. जसं आमचे माणिक प्रभू महाराज म्हणतात की मी म्हणून सांगतो
हे गहन रहस्य आहे, दुसरं कोणी सांगणार नाही, असं म्हणून ते अतिशय महत्त्वाची एक लाईन सांगत असतात की त्यांचं प्रेम, त्यांची भक्ती आणि शेवटचं त्यांची परिणती आनंद आणि समाधान. बरं, 1 मिनिटासाठी मिळालं ना तर ती कृपा असते. 1च मिनिटं जर समाधान एखाद्या क्षणाला मिळून जातं, एखाद्या देवळात गेलो आणि त्या ठिकाणी समाधान मिळालं तर ती कृपा असते. ते सुद्धा मिळत नाही. जितकं पाप असलं मोठं असतं म्हणे तर त्या ठिकाणी जाऊन आपल्याला समाधान मिळत नाही. पण समजा मिळालं, 1 निमिष जरी मिळालं तरी त्यानंतर तोच निमिष आपल्याला पुन्हा मिळावा असं ती व्यक्ती 30 गोष्ट करते ना, त्याला म्हणतात ही स्वतःची साधना. एकदा ती मिळाली आहे, मिळाल्यानंतर त्यासाठी जो मागे मागे जाऊन तीच गोष्ट पुन्हा करेल ना, त्याला इकडे पण आपण तेच करतो संसारामध्ये. जी गोष्ट मिळाल्यावर आनंद झाला तीच पुन्हा करायचा प्रयत्न करतो, ती पण संसाराची साधनाच आहे. मग 30 जशी तिकडे करतो मन लावून, तसं इकडे ती एकदा मिळालं ना, 1 मिनिट 1 ओळी वाचून किंवा हे सगळं 1 तासामध्ये मिळालं ना, तेच पुन्हा मिळावं. तेच ते सातत्यता फार महत्त्वाची आहे. एकदा आनंद मिळाला तर तो विसरून जातो. काळाच्या ओघामध्ये तो आनंदसुद्धा विरून जातो, कारण मिळालेला खरा असतो पण तो टिकत नाही. कृपेने मिळाला, कारण मिळत असतं नाही आधी. तर या सगळ्या गोष्टींकडे लक्ष दिलं तर ते म्हणतात आहे की जयाचे नि कृपे नाही, त्यांनी सांगितलं की ऐसा सद्गुरू पूर्ण पाणी. असा हा जो सद्गुरू आहे ना, तो पूर्ण आनंद देण्याच्या प्रयत्नात आहे. ते म्हणतात की छोटं काही मला मागू नका. नाही, छोटं होणार नाही असं नाही, होईल, पण त्या माझ्या हातात नाही, त्या गोष्टी माझ्या हातात नाही. पण मोठी गोष्ट तुम्हाला एकदा मोठ्या लेवलवरती जर एखादं काम सांगितलं की तुम्ही भवसागरातून पार व्हाल आणि तुम्हाला वरची चिंता करायचं काही कारण नाही, समाधान कशाचंच चिंता करायचं कारण नाही, सगळ्या चिंतेचा भार माझ्यावरती टाका, असं म्हटल्यानंतर थोडं निश्चिंतता जी येते ते याचं फळ आहे. या पूर्ण ग्रंथांचं, कोणत्याही ग्रंथाचं फळ निश्चिंतता. निशंक हो, निर्भय हो, मनारे. मनाला निशंक आणि निर्भय झाल्याशिवाय या कोणत्याही ग्रंथाचा फायदा नाही. प्रत्येक वेळी फलश्रुती असते. शेवटी एखादं स्तोत्र जरी म्हटलं तरी फलश्रुती देतातच की यांनी हे फळ मिळतं, त्यांनी ते फळ मिळतं. ते फळ म्हणजे शांती आणि समाधान. तर मग असा सद्गुरू आहे आपला. त्या सद्गुरूजवळ काय विशेष आहे आपल्यापेक्षा? सर्व जगामध्ये काय आहे आणि आपल्या सद्गुरूंजवळ काय आहे याचं जर ज्ञान आपल्याला, ते महत्त्वाचं ज्ञान झालं तर मग बाकी आपल्याला कशाची चिंता करायचं कारण नाही, कारण त्यांचाही संसार फाटका आहे. याच्यामध्ये वर्णन दासबोधामध्ये अतिशय उत्तम संसाराचं जर वर्णन करायला गेलं तर एकही संसार सापडणार नाही. एकही नाही सापडणार संसार. शक्यच नाही आहे संसार चांगला सापडणं. त्याच्यामुळे संसार जे करतात त्यांना काही ना काही अडचणी असतातच. मग ह्या अडचणी सोडून जर स्थिर राहता आलं तर तो भेदाची कडसणी, तो भेदाला नामशेष करतो. तू वेगळा नाहीच आहे, तू त्याचाच अंश आहे आणि त्याचा अंश ज्याचा अंश आहे तसाच असलं पाहिजे ना आपण. आता आपल्या मनाला गाठ पक्की बांधावी लागणार आहे. मनाची पक्की गाठ करायची की तो जसा आहे तसा आम्हाला व्हायचा आहे. जसं मोहन भागवतांनी मागे सांगितलं होतं, शिवाची आराधना करता पण शिवासारखं होण्याचा प्रयत्न करत नाही. शिवाच्या गळ्यातला त्याला नीलकंठ म्हणता, नीलकंठ म्हणून त्याची स्तुती करता, पण कोणत्याही प्रकारचा अपमान सहन करण्याची तयारी नसते. मग कोणत्याही प्रकारचा अपमान सहन जर आपण करू शकलो नाही तर त्या नीलकंठाची प्रार्थना आपल्याला कशी काय मान्य होईल? त्याला कशी काय मान्य होईल? तो म्हणतो, अरे बाबा मी नीलकंठ का तुमच्यापेक्षा वेगळा का आहे? कारण मी सगळं विष प्यायलो, इतकं भयानक विष मी प्यायलो आहे. तो पिणारा महादेव आहे. त्याच्याकडे पाहून एक छोटीशी गोष्टसुद्धा जर सहन करू शकलो नाही तर त्याच्या आराधनेचा उपयोग काय? म्हणजे त्याला मोठं म्हणण्यापेक्षा तुम्ही स्वतःमध्ये तो एक गुण घेत असाल तरच ती साधना पूर्ण होते आणि त्याचं फळ मग सत्य मिळतं. सत्य हे फळ त्याच्याजवळ तेव्हा मिळतं जेव्हा त्याच्यासारखा होण्याचा प्रयत्न करतो. मग या सगळ्या गोष्टी कशाला विष्णूंना सुद्धा एकदा म्हटलं आहे नारदांनी. बद्रीनाथाची गोष्ट आहे ना, की नारदांनी त्यांना म्हटलं, का हो तुम्ही शांत पहुडता आणि मस्त क्षीरसागरामध्ये झोपता. नारदांचे प्रश्न विचारण्याचे कारणच ते आहे. आपल्या मनातल्या शंका सगळी दूर करतात. छान पहुडता, पायाशी लक्ष्मी देवी आपले तुमचे पाय चरणसेवा करत असतात आणि सगळ्या जगाला तपश्चर्या करायला सांगता. सगळी जग आपले तपश्चर्याशिवाय मी तुम्हाला मिळणार नाही असं म्हणता. असं तुम्ही म्हणता. हसले ते त्यांच्याकडे पाहून नारद. आणि इकडे पहा कसे छान पहुडले आहेत. स्वतः पहुडता शांतपणे आणि सगळ्या जगाला त्रास देता आणि म्हणतात तुम्हाला असं अच्छा, त्यांच्या डोक्यात एकदम प्रकाश पडला. आता लीला करण्याची वेळ झाली. ह्यांना जे असं बोलावं लागतं हे कोणाची तरी त्याला मागून फूस आहे म्हटल्यावर मलाही काहीतरी करावं लागेल असं म्हणून त्यांनी ताबडतोब लक्ष्मीला, आणि ते इतकी विरक्त आहेत हे लोक सगळे,
की त्या जंजाळात जरी असले एका क्षणात उडू शकतात कुठेही. एका क्षणामध्ये कुठेही आपण त्या जंजाळातून निघणंच कठीण आहे. आणि त्यांची ना आपली काय बरोबरी, तरी आपले प्रश्न नारद त्यांच्याजवळ मांडतात. त्यांच्याजवळ आपले प्रश्न मांडणारे नारद म्हणजे आपल्यासाठी ग्रेटच असले पाहिजे. आणि म्हणाले की एका मिनिटात मग नको लक्ष्मी आणि नको तो क्षीरसागर, नको तो झोपलेली अवस्था आणि काहीच नाही. एका मिनिटात नारदाचं म्हणणं पटलं आणि म्हणाले की मला आता तपश्चर्या करावी लागणार. तपश्चर्येच्याशिवाय माझं काही स्थान आता नाही. कारण लोकांना सांगायचं जसं आपण म्हणतो ना की आम्हाला म्हणतात तपश्चर्या करा आणि स्वतः मोठे कारमध्ये फिरतात आणि त्यांच्या मागे एवढे मोठे रक्षक असतात. हे सगळं आपण जेव्हा त्यांना म्हणतो तेव्हा ते तसंच त्यांना लागू आहे. तुम्ही आम्हाला म्हणता आणि तुम्ही शांत. खरं तर त्यांचं फळ आहे. त्यांच्या केलेल्या तपश्चर्येचं किंवा त्यांच्या कर्माचं ते फळ आहे हे आपल्या लक्षातच येत नाही. मग त्यांनी लीला करायचं ठरवलं आणि आले आपल्या पृथ्वी तलावरती आले आणि पृथ्वी तलावर आल्यानंतर शोधत शोधत सुटले हिमालयामध्ये. कुठे मला जागा मिळते, मला माझ्यासाठी स्वतःची अशी व्यवस्थित जागा पाहिजे. त्यांना एक सुंदर झोपडी ती तरी गोष्टच मोठी आहे ना. ती झोपडी अतिशय सुंदर म्हणजे इतकी रमणीय, अर्थातच ती शंकरांचीच आहे ना. इतकी सुंदर रमणीय झोपडी त्यांना दिसल्यावर त्यांनी ठरवलं आता इथे जायचं. आणि गेल्यानंतर त्यांनी जेव्हा त्या ठिकाणी रडले, लहान बाळाचं रूप घेतलं आणि रडले, तर शिवाच्या लक्षात आलं की अगं पार्वती जाऊ नको, ते काही साधं काम नाही, ते साधं बालक नाही आहे, ते एक विष्णू आले आणि त्या विष्णूंकडे लक्ष देण्याचं काही कारण नाही. ते आपल्याला बरबाद करायला आलेले आहे. ते जे आलं आहे ना बालक, ते आपल्याला ठेवणार नाही आहे इथे शिल्लक. असं सांगितलं तरी मातेचं हृदय भरून आलं आणि मातेने त्यांना जवळ घेतलं आणि मायेचा स्पर्श त्यांना मिळाला आणि त्यांना खूप आनंद झाला. म्हणजे त्यांची भेट झाली सरळ सरळ पार्वतीशी. आणि मग त्या ठिकाणी ते राहिले झोपडीमध्ये. जसं ठेवलं आणि सांगितलं आम्ही जरा आंघोळ करून घेतो. आणि त्या झोपडीत जेव्हा गेले आतमध्ये आणि दार लावून घेतलं, म्हणून कपाटं बंद असतात म्हणे, दार लावून घेतलं आणि तपश्चर्येमध्ये लीन झाले. मग ते बद्रीनाथ बाहेरून जेव्हा आले, शंकर म्हणाले म्हटलं होतं ना तुला हे लेकरू साधं नाही, आपल्याला घरातून काढणार आहे. आपल्या घरात आलं आहे म्हणजे हे काही प्रेमाच्या कामाचं नाही आहे, हे आपल्याला घराच्या बाहेर काढणार आहे, हे तुला सांग. तर ती म्हणाली काय फरक पडतो, मुलासाठी त्याग केला तर काय हरकत आहे, त्याला राहू द्या त्या घरात. उघडत तसाही तो उघडतच नाही आहे घर. कितीही दार वाजवलं तरी त्यांनी लक्षही दिलं नाही त्यांच्याकडे. त्याच्यामुळे ते सरळ तिथेच राहिला. तो तिथेच राहिला दार बंद करून. आणि हे आपले बिचारे वर गेले केदारनाथाला दोघंजण आणि तिथे त्यांनी त्यांचा मुक्काम केला. हे सगळे लीला आहे. मग हे सगळे जेव्हा लीला करतात तेव्हा कशावरून आपण म्हणतोय की ही भेदाची कडेसणी, म्हणजे त्यांनासुद्धा आपल्यासाठी काय करावं लागतं ते त्याच्यासाठी आले. आणि त्यांनी सांगितलं तुमच्यामध्ये हरी आणि हरामध्ये भेद नाही, जीवा शिवामध्ये भेद नाही, कशातच भेद नाही. तुमच्या मनातल्या सगळे शंकांचे निरसन मी करतो. आणि अशा प्रकाराने बद्रीनाथ आणि केदारनाथ अशी, म्हणजे तिथे लहान मूल ते जे जीव आहे ना तो विष्णू रूपानी, ते आपलं बालक आहे. आपल्या मनातलं जे बालक असतं ना साधना करणारा, पहिली स्टेप असते ना ती म्हणजे बद्रीनाथ आहे म्हणे. मग बद्रीनाथांना याचा आशीर्वाद मिळाला शंकरांचा आणि शंकरापर्यंत तो जीव मग जातो. इथे बद्रीनाथाचा आशीर्वाद घेतला. ते बालक रूपानी आपण जी साधना करतो ती बालक रूपानी समर्पण करायची आणि केदारनाथापर्यंत जायचं. या सगळ्या लीला करण्याचं कारण तेच आहे. मग हे सगळे भेद संपवायचे आहेत त्यांना. कुठेही भेद नाही आहे म्हणतात. कोणत्याही प्रकारे कुठेही वरच्या क्षेत्रामध्ये भेदच नाही आहे. स्त्री पुरुष तर सोडा, प्रकृतीला सुद्धा मी माझ्याजवळ घेतला शिव म्हणतो. शिवाय शक्तीच्या शिवाय शिव नाही आणि शिवाशिवाय शक्ती नाही. इतकं आम्ही एकत्र आहोत. मग त्यामुळे प्रकृती आणि पुरुष जर एक असतील तर तुमचा माझा भेद असण्याचं तर शक्यच नाही. प्रकृतीत तुम्ही आहात आणि मी एकटा आहे. या सगळ्यामध्ये कुठेही तुम्हाला भेद जर दिसणार नाही आहे, असा जर तुम्हाला भेद दिसणार, तर भेदाची काही गोष्टच नाही आहे. तुम्ही आणि मी एकच आहे. किती मोठी गोष्ट सांगताय तिथे की तू आणि मी एकच आहे. पुन्हा बुद्धीत येतं माझ्या संसारात अडकलो आहे ना, सोडून द्या पिच्छा त्याचा. मनाने सोडा, मनाने पिच्छा सोडा म्हणतात. मनाने सोडल्यानंतर तुमच्या हृदयाला जी शांती मिळते तिथे मी आहे. भगवंत हृदयस्थ आहे असं ते, म्हणजे माझं जे वाक्य आहे ते पटायला लागलं आहे आजकाल की ते वाक्य अनुभव घ्यायला पाहिजे. ऐसा सद्गुरू, असा हा जो सद्गुरू आहे तो सद्गुरू असा अनुभव देणं. देहवीण लोटांगणी तया प्रभूसी. हां, आता ती जे लोटांगण आहे ते देहवीण आहे. देहविना म्हणजे कसं, देहाच्या द्वारे आपण जे जे काही करतो, पूजा करतो, पाठ करतो, ती आपल्या अंतःकरण शुद्धीसाठी आहे. म्हणजे त्याच्यापर्यंत जाण्यासाठी देहकर्म करणं आवश्यक आहे. मग ते जेव्हा फुलं आणतो, पाणी आणतो, त्यानंतर दूध वाहतो, जे काही जे देवाची उपासना आहे, घरामध्ये पूजा करतो, हे सगळे आपल्या अंतःकरणासाठी आहे. कारण त्याला तशी काहीच गरज नाही आहे. त्याला जर आपल्या पाण्याची गरज असती तर त्यांनी असं म्हटलं असतं की पाण्याने मी प्रसन्न होतो.
तो भावाचा भुकेला आहे ना. त्यामुळे देहाची लोटांगणी नको, देह वीण लोटांगणी पाहिजे. समर्थ म्हणतात की देह वीण लोटांगणी, देह नकोच आहे त्या ठिकाणी. जो देहाने तिथे गेला त्याची अंतःकरण शुद्धी झाली, पण मुक्ती नाही मिळाली. म्हणून तर ते तिथे शांत असताना सुद्धा इथे येऊन मुक्तीसाठी आले ना पृथ्वी तलावर बद्रीनाथ. इथे मुक्तीसाठी आले की शंकराजवळ जातो, मी जातो बालक रूपामध्ये असल्यामुळे. बालक जसा आहे आपला तसा मी त्याच्यासोबत जातो, तेव्हा आमच्या दोघांचं मिलन, आम्ही दोघं एकच आहे हे दाखवायचं आहे ना. मग त्याच्यासाठी दाखवत असताना तुम्हाला देहाच्या शिवाय तुम्हाला त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी जावं लागणार आहे. देहाने जर गेलो तर देहाने फक्त अंतःकरण शुद्धी होईल, मनाला थोडासा दिलासा मिळेल की मी आज असं काहीतरी केलं आहे. आता हे कल्की अवताराचं वैशिष्ट्य आहे की नाही. म्हणजे हा दासबोध, आता दासबोध म्हणा, वेदांत म्हणा, जे काही फक्त भक्ती संप्रदाय थोडा वेगळा आहे. भक्ती संप्रदाय म्हणजे स्वरूप संप्रदाय ना भक्तीचा, म्हणजे विठ्ठलाकडे बघायचं आहे, विठ्ठल रखुमाई हे सगळे आपण सगुण रूपात बघतो. रामदासी सुद्धा रामाला, पण हे रामदासी परंपरेत काय आहे, रामाला न बघता ते निर्गुण रूपातच रामाला भजतात, त्यामुळे तो प्रश्न त्या ठिकाणी येत नाही. पण जे सगुणात भजतात ना ते द्वैतात असतात. मग त्या ठिकाणी जेव्हा ते म्हणतात ना की द्वैतात असल्यामुळे ह्या गोष्टीचा अनुभव कठीण आहे घेणं, कारण तो भक्तिमार्ग आहे. या ज्ञानमार्गामध्ये कली काय म्हणतो आहे, कली म्हणतो आहे इतकी महत्त्वाची गोष्ट, इतकी मोठं तत्त्वज्ञान आहे हे कलीचं. कली म्हणतो माझा असा स्वयंसिद्ध अवतार असा वेगळा जे केव्हा होईल तेव्हा होईल, पण आता सध्या जे धर्ममार्गावर आहेत सत्याच्या, खऱ्या बरं धर्म म्हणजे सत्य, आपल्याला जो त्रास झाला तरी चालेल पण मी सत्यावरूनच चालेल असा जो वागेल त्याचा पूर्ण संदेश मी त्या कल्की देवाला देणार आहे. विष्णू रूपाने येणार आहे त्या कल्की देवा, म्हणजे आपल्या मनातल्या सर्व मनोकामना इच्छा आतून हृदयातल्या सत्याच्या तर तिथपर्यंत पोहोचवण्याचं काम या कलियुगामध्ये आता सुरू आहे. म्हणजे कोणत्याही प्रकारचा अवतार नाही, आपलं जे चांगलं कार्य आहे ते त्याच्यापर्यंत निश्चित पोहोचणार आहे, कारण ते अनंत हस्ते अनंत डोळ्यांनी त्याचा तो बघतो. आणि त्याला देणारे, बातमी देणारे गुप्तहेर कोण आहे, हे सप्त चिरंजीव आहेत. त्यामुळे त्यांना जे हनुमंताची भक्ती करतील, जे कोणी अशा चिरंजीवांची भक्ती करतील, जे कोणी यांचं स्मरण करतील, या सगळ्यांच्या इच्छा कल्कीपर्यंत जाणार आहे. मग हे कसं काय होणार आहे, कारण देह वीण आहे, देहाचा त्याच्याशी संबंध नाही. तुम्ही देहाने गंगा स्नान केलं तरीसुद्धा ती व्यक्ती त्या ठिकाणी गंगेला गेली असं हे मानणार नाही, कारण अद्वैत सिद्धांतावर आता कलियुग आलेला आहे. पहिला संग्राम कसा होता, पहिला म्हणजे दोन लोकांमध्ये होता. दुसरा जो होता तो कसा होता की दोन राज्यांमध्ये, दोन भागात होता, की एक होती लंका आणि एक होता आपला अयोध्या म्हणजे उत्तर प्रदेश अशी होती. तिसरा जो होता एका कुटुंबात होता, चुलत कुटुंब आहे, कुटुंबामध्ये भांडण झालं. आणि आता जो आहे, जो आताचा हा जो कलह आहे तो फक्त आपल्यातल्याच दोषांशी आहे, आपल्यातलेच दोष आणि आपल्यातलं सत्य याच्याशी आहे, बाकी दुसऱ्या कोणाशीही नाही. म्हणजे आई मुलाला सुधरवू शकत नाही आणि मुलगा आईला सुधरवू शकत नाही, गुरुजी विद्यार्थ्यांना शिकवू शकत नाही, पण सद्गुरू शिकवतील, कारण सद्गुरू आपल्यातच असतात. त्याच्यामुळे सद्गुरू आणि शिष्याचं जे नातं आहे तेच फक्त कायम आहे, बाकी सगळे नाते मधून आपण शिकू शकत नाही, कारण आपलं वैयक्तिक आपण काहीतरी ठरवलं आहे. मग ह्या सगळ्या गोष्टींमुळे काय म्हणतात, देहावीण लोटांग. मग त्या ठिकाणी सद्गुरू म्हणतात तुझ्या देहाला काहीही काडी मात्र किंमत नाही, या देहाला तू बाजूला ठेव, देहाच्या कोणत्याही इच्छा आकांक्षा ज्या आहेत त्या बाजूला ठेव आणि हृदयामध्ये काय वाटतंय ते पहा. आणि तो जो हृदयापासून जो त्या ठिकाणी आला तर त्याला काय मिळेल सांगता येत नाही, त्याच्यावर अनुर्वाच्य समास झालेला आहे. हृदयाचं काय पूर्ण झालं आमच्या मनातलं ते खरं शब्दात वर्णन करू शकत नाही आपण. एखादी गोष्ट जर घडली आपल्या जीवनात, साधी संसारातली सुद्धा, जी आपल्याला वाटत नव्हतं होणार आहे, पण ती जर घडली तर आपले जे शब्द आहेत ना ते म्हणतील चमत्कार आपण म्हणू शकत नाही, पण माझ्या बाबतीत ती घडली आहे असं म्हटल्याबरोबर त्या व्यक्तीचे शब्द खुंटतात. मग संसारातल्या गोष्टी जर सांगू नाही शकत तर परमार्थातल्या काय मिळालं आहे त्याला ते काय सांगू शकणार आहे. अशा प्रकारचं असा सद्गुरू पूर्णपणे, असा हा जो सद्गुरू आहे तो पूर्ण काम सद्गुरू आहे, तो पूर्ण अखंड आहे. आणि त्या अखंडामध्ये जायचं असेल तर आपलं देह त्या ठिकाणी चालणार नाही, सूक्ष्म रूपाने त्या ठिकाणी जावं लागेल. याचा दुसरा अर्थ असा आहे की सूक्ष्म रूपच आपलं भोगत असतं सगळं, सुख आणि दुःख. आत्ता पण या जन्मात सुद्धा आणि गेल्यानंतर सुद्धा आपलं सूक्ष्म स्वरूपच भोगत असतं. आत्मा मुक्त आहे, देह मरून जातो, मधला जो भाग आहे तोच भोगत असतो आणि तो भगवंताला पाहिजे.
म्हणजे सूक्ष्म देह भगवंताला पाहिजे आपल्याकडे आलेला. बाकी सगळ्या गोष्टींची त्याला कमतरता नाही आहे. त्याला जे आवडतं आहे त्याचा जो कण आहे तो त्याच्याकडे गेला पाहिजे. बाकी या सगळ्या गोष्टींमध्ये जर तो जीव रमला असेल तर भगवंत त्याच्यावरती कृपा करणार नाही. हा देह म्हणजे प्रकृतीचा संबंध आहे, नुसता देहाचं नाही. प्रकृतीतलं काहीच नको, तू फक्त तुझ्या आतमध्ये जे पाझरत आहे तेवढं फक्त मला दे. हा याच्यावरती वेदांत सिद्धांतसुद्धा टिकला आहे आणि समर्थांचा सिद्धांतसुद्धा टिकला आहे. मग हे सगळे सांगितल्यानंतर ऐसा साधू संत आणि सज्जन वंदुन या श्रोतेजन आता कथानुसंधान सावधायक, अशा या साधू संतांना, हे असे पकडले जाणारे साधू संत नाही, कलियुगातले साधू संत नाही. आपले सद्गुरूसुद्धा वेगवेगळ्या परीक्षा घेतात. आपल्या एकट्याच्याच असतात. त्या एकट्याच्या परीक्षा देत असताना जो त्रास किंवा आनंद दोन्ही फक्त सद्गुरूंना आणि शिष्यालाच माहिती असतं. बाकी तिसऱ्याला करण्याचं काही कारण नाही. हे असे जे असतात ते सगळ्यांना कॉमनमध्ये जे सांगतात ना ते साधू असूच शकत नाही. आणि गंमत ऐकली मी परवा, तर म्हणजे ते किती साली त्यांनी साल सांगितलं त्या ठिकाणीपासून मठामधलं गुरुतत्व निघून गेलं आहे म्हणे. मठामधलं गुरुतत्व गेलं. गुरूंच्या मूर्त्या आहेत तिथे पण तत्व नाही राहिलं म्हणे. आता ह्याच्यावरती आपण जर विश्वास ठेवायचा ठरला, नाही ठेवला समजा, पण तिथे जाऊन आनंद मिळत नसेल, त्या ठिकाणी जाऊन जर आनंद मिळत नसेल तर मानायला काय हरकत आहे. आणि आनंद मिळत असेल तर आपण म्हणू शकतो की आमचे गुरु अपवाद आहे. तर या सगळ्या गोष्टी आपल्यावरती सोडल्या या काळामध्ये. कारण आता आपल्याला राम आणि कृष्ण दिसणार नाही आहे, आता आपल्याला आपलं तत्व दिसणार आहे, आत्मतत्व दिसणार आहे. मग त्यामुळे तिथे काय आहे हे पटकन एखाद्याच्या विवेकाने जर लक्षात आलं तर तो त्या ठिकाणी जातच नाही पुन्हा. म्हणजे गुरुतत्व निघून गेलं. आणि आता हा जो अतिचारी गुरु आला आहे ना, म्हणजे हे सगळं ह्याच्याशी संबंधित आहे. आता हा जो अतिचारी गुरु कितीतरी वर्ष राहणार आहे, त्यामुळे सगळा गोंधळ आहे. इतकं हलवून टाकणार आहे सगळ्यांना. पण आत्मतत्व जागृत ठेवायचं. आत्मतत्वावरती केंद्रित केलं ना तर आणि तर ते सुख मिळू शकतं आणि आपला संदेश तिथपर्यंत पोचू शकतो. असा हा आताचा काळ आहे. अतिशय उत्तम काळ आहे, अतिशय उत्तम काळ आहे असं या लोकांचं म्हणणं. जे ज्ञानी आहेत त्यांचं सगळ्यांचं म्हणणं आहे फक्त आतमध्ये विचारा, आपला फक्त विचार करा आणि बाकीच्यांना आनंद देण्याचा प्रयत्न करा. एवढंच तुम्ही करू शकता. मग आता साधू संत हे जे करतात ते नंतर संसार हाची दीर्घ स्वप्न. संसार हे दीर्घ स्वप्न आहे. आपण एकाच दिवसाचं स्वप्न पाहतो, रात्रीचं विसरतो. संसारसुद्धा 30 वर्षाचा विचार केला, 45 वर्षाचा विचार केला की स्वप्न आहे हे पटतं. सुरुवातीला अजिबात स्वप्न वाटत नाही, जन्म झाल्यावरती की ते स्वप्न अजिबात नाही, ते अतिशय सत्य आहे. पण काही काळ जेव्हा लोटतो त्या काही काळानंतर काहीतरी जागृती येते, काहीतरी वाईट काहीच नाही आहे आणि चांगलंही काहीच नाही आहे. जय जय रघुवीर समर्थ म्हणायचं काय, वाईट काहीच नाही. जसं वाईट काहीही नाही संसार, असंही तरी गृहीत धरलं की आमच्या संसारात वाईट काहीच, पण चांगलंही तरी काय आहे. काही याच्या नुसतं वाईट नाही. एखादा मुलगा 4थी पास झाला आणि 4थी पास झाल्यावर 4थीतला त्याला अभ्यासक्रम आवडला आणि 4थीतला अभ्यासक्रम आवडला म्हणून तो आईला असं म्हणतो का, आई मला 5वीत नाही जायचं, मला 4थीतच राहायचं, कारण इथलेच मला विषय आवडले, इथलेच गुरु आवडले, मला इथेच राहायचं. असं जर त्यांनी म्हटलं तर तोही म्हणणार नाही आणि त्याची आई ठेवणार नाही. म्हणजे संसाराचा जर नियम आहे तर या ठिकाणी आपल्याला जर सुख मिळालं तर ते सुख आत्मकल्याणाचं नाही आहे हे जर कळलं तर मग तिथेच राहायचं आहे का, हा पण प्रश्न आहे ना. दुःख मिळतं हा वेगळा भाग आहे, पण दुःख नाही सुखही आहे असं म्हटलं तर त्याच ठिकाणी राहायचं आहे का त्या सुखामध्ये. म्हणजे पुन्हा जन्म घ्यायचा आहे का, पुन्हा जन्म त्या सुखासाठी घ्यायचा आहे का. जडभरतानी एका हरणाच्या पिलासाठी घेतलाच ना जन्म, काय वाईट केलं त्यांनी. मग जडभरतांना पुन्हा जन्म घ्यावा लागला. मग आपण जर असंच अडकलो या संसारामध्ये, गोड गोड आहे सगळं पण ते जर वरून ती गोळी आहे, वरून गोड आतून कडू, असं जर निश्चित आहे, चांगलं आहे सगळं, वाईट काहीच नाही. अजून आपण असा कोणीही विचार करत नाही की संसार वाईट आहे, पण त्याच्यात किती थोडं वरच्या पायरीवर जायला पाहिजे, थोडा त्रास घ्यायला पाहिजे. साप काट टाकतो, आपण बघतो, तो ईगल असतो, तो गरुड, तो स्वतःचं चोच घासून टाकतो, रक्तबंबाळ होतो, तेव्हा कुठे त्याला नवीन चोच फुटते म्हणे. कारण चोच हे त्याचं महत्त्वाचं ऑर्गन आहे, ते त्याला काढून टाकावं लागतं. इकडे हा संसार, याला सापाला भरपूर आयुष्य आहे. भरपूर आयुष्य असल्यामुळे त्याला काही वर्षांनी आपल्या अंगावरची कात काढून टाकताना भयंकर वेदना होतात. पण त्या करतो तर एकदम तरतरीत साप निर्माण होतो, नवं चैतन्य त्याच्यामध्ये निर्माण होतं. मग हे सगळे निसर्गातले नियम जर आपण बघत असतो, आपण ठिकठिकाणी जेव्हा त्या खोळी बघतो ना, दिसल्या कुठे तर सापाच्या, की लक्षात येतं बिचारा साप किती तळमळला असेल. तर हे सगळं मग तो वस्त्र काढतो. आपल्याला हे वस्त्र कसं काढता येत नाही देहाचं, तेही वस्त्र सगळीकडे संकेत असतात.
पाहायचं ठरवलं ना तर संकेत सगळे पृथ्वीमध्ये सगळ्या गोष्टीचे संकेत आहे. मग या संकेतांकडे जर आपलं लक्ष गेलं तर बाकी आपल्याला देह म्हणजे वस्त्र आहे असं जर कळेल तर ते वस्त्र निघून जाण्याच्या आधी, फाटण्याआधी आपण आपल्या आत्म्याची काळजी घेतली पाहिजे. आत्म्याची जी आपण नेहमी म्हणतो आत्मा तळमळतोय, हा शब्द किती सहज वापरतो आत्मा तळ, पण त्या तळमळणाऱ्या आत्म्याकडे न बघता त्या बुद्धीकडेच बघत राहतो. बुद्धी म्हणते तेच आपण ऐकत राहतो. तर हा जो दीर्घ स्वप्न असा संसार आता वाटतोय दीर्घ स्वप्न, अशा या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर दीर्घ स्वप्न सुटलं हातातून, काही काही गोष्टी निघून गेल्या, बालपण निघून गेलाय, तारुण्य निघून गेलाय, मग त्याला स्वप्नच म्हणायचं. आणि आपण बाकी तरुणच आहे मनाने, आणि 90 वर्षाचा म्हातारा झाला तरी तो मनाने चिरतरुणच असतो. मग इथे तो आत्मा आहे असं समजायचं. ते चिरतारुण्य त्याच्या मनाचं नसून, मनाचं म्हणजेच हृदयाचं आहे, ते चैतन्याचं आहे, आणि बाकी शरीर तर खंगत गेलं आहे. मग इतका सरळ देहाचा विचार कळल्यानंतर मग म्हणते स्वप्नासारखं तुम्ही आता तरी डोळे खाडकन उघडले पाहिजे. हे सगळं स्वप्न आहे. लोभे वसणती जन माझी कांता माझे धन कन्यापुत्र माझे. माझी कांता माझे धन माझे कन्यापुत्र. हा जो छोटासा संसार करतोय तो संसार करणं म्हणजे देहाचा संसार करणं आहे. देहातून उत्पन्न झालेल्या गोष्टी, देहातून उत्पन्न झालेले, देहापासून उत्पन्न झालेल्या सगळ्या गोष्टी, आपली बुद्धी मुळात म्हणजे सगळ्यात वाईट हे लोकसुद्धा वाईट नाही आहे जेवढी आपली बुद्धी आहे. बरेचदा ताण येतो पण तरीही बुद्धी सोडत नाही. त्या बेलसरींनी उदाहरण सांगितलं होतं ना, तो असतो जुवा खेळणारा व्यक्ती, सगळं घर हारतो पण तरीही त्याला असं वाटतं की आता उद्या काहीतरी मिळेल आपल्याला, म्हणून तो पुन्हा जुगार खेळतो. मग ते जुगार खेळणं त्याला हसलो आपण की तो कसा वेडा आहे, त्याला समजत नाही. मग हे पण इथे आता नाही मिळालं ना सुख, तरी पुन्हा तेच, पुन्हा पुन्हा जन्म घ्यायचा. पुढच्या वेळेस तर कुत्र्याचा मिळेल, काही सांगता येत नाही, अजून कबुतराचा मिळेल, किती त्रास असतो त्यांना, ते सगळं तरी पुन्हा भोगायचंच आहे. आता तर एवढी विवेक दिलाय, बुद्धी दिली आहे, तर विचार कर, जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटका. जन्म मरण ना माणसाचं ना प्राण्यांचं, कशाचंच कोणत्याच प्रकारचं मरण नको आता. मग हे छोट्या छोट्या गोष्टीचा संसार जर केला तर त्या संसाराच्या वर काही आहे हे दिसणार नाही, आणि आपल्या आत्म्याची तळमळ थांबणार नाही. ज्ञानसूर्य मावळला, ज्ञानसूर्य मावळला तेणे प्रकाश लोपला. हा जो ज्ञान आहे हे ज्ञान फक्त की मी आत्मा आहे, हे जर ज्ञान मावळलं तर प्रकाश संपला, अंधकारे पूर्ण झाला, ब्रह्मगोळा अवघा. सगळ्यात महत्त्वाचं हे समज आहे, ज्ञान आहे. ज्ञानही म्हणायचं नाही त्याला ज्ञानही म्हणायची गरज नाही, कारण ज्ञान वगैरे शब्द म्हटलं की असं खूप काहीतरी वेगळं ज्ञान देणार आहे, फिजिक्सचं, केमिस्ट्रीचं, ॲस्ट्रॉनॉमी, तसं काही नाही आहे. तू स्वतःला ओळखणे एवढीच गोष्ट त्यांना सांगाय. हा ब्रह्मगोळा आहे, हा जो ब्रह्मगोळा आहे त्याचा आपण अंश आहोत. इतकी मोठी उत्पत्ती आपली आहे आणि तो आपलं ऐकतो, तो आपल्यासाठी आहे, आपण त्याच्यासाठी आहे. एकदा त्याच्यावर विश्वास तर ठेवून बघा, एकदा त्याच्यावर, म्हणजे तो ब्रह्मगोळा जो आहे अवघा, अवघा म्हणजे ते भरला घनदाट हरी दिसे जसं ते म्हणतात, त्याचा विश्वास ठेवून पहा मोठ्या शक्तीवर. मग ती काय करते, घेते परीक्षा, भयंकर परीक्षा घेतात, पण तरीही तो त्यातून जसा तो आपला आपला मार्ग जो काढतो आपण, तो म्हणजे ती आपली आत्मशक्ती जी आहे, त्या आत्मशक्तीमुळे कळतं की आपण ब्रह्माचे अंश आहोत. कारण त्या ठिकाणी जर आपण विचलित झालो नाही, जर धैर्य राहिलं तर आपण समजू शकतो ते धैर्य कुठून आलं, त्या ब्रह्मापासून आलं. अन्यथा ह्या समाजाने आणि ह्या सगळ्या प्रकृतीने आपला अपमान करून टाकलाय सगळीकडे. मग त्या अपमानातून उभं राहण्याची शक्ती आतूनच आली ना. जसं बी आतून उत्पन्न होतं तसं ही शक्ती ना वडिलांनी दिली, ना आईनी दिली, ना घराने दिली, ना कोणी दिली, हे आतूनच उत्पन्न झालं. नाही माझं नाही चुकलं आणि मी अगदी बरोबर आहे आणि मला अतिशय उत्तम काहीतरी मिळणार आहे, ही जी इच्छाशक्ती आहे ना ती आतून उत्पन्न झालेली आहे. मग ते ब्रह्माचा अंश असल्याशिवाय कशी. सिंहच फक्त गर्जना करू शकतो, बाकी प्राणी नाही करू शकत. आम्हाला कळलं विवेकाने की ह्या सगळ्या गोष्टी फक्त ब्रह्म जर आमच्यासोबत असेल तरच मी करू शकते, अन्यथा यांनी तर लाथाडलंच आहे. ह्यामध्ये काहीही मिळणार नाही. जितका आपण खाली जाऊ तितका कोळसा काळाच निघणार आहे. त्यामुळे इथून लाथाडल्या गेल्यानंतर आपण ब्रह्माचे अंश होते कुरूप वेडे. मग असं त्याला जेव्हा जाणीव होते आपण ब्रह्मगोळा, मग त्याचा असल्यामुळे ह्या गोष्टीशी काही संबंध नाही, जो आहे तेवढा पुरता आहे. मग त्रास नाही, अपेक्षा नाही, दुःख नाही, काहीच नाही. आणि हे दुःख विरहित जीवन म्हणजे ब्रह्मतत्व समजलं. मग याला कुठे ज्ञान म्हणायचं. ज्ञान स्वीकारले जगाने,
काय केलं जगाने तरी चालेल, स्वीकारलं काय आणि धुतकारलं काय, काही फरक पडत नाही. माझी मी आनंदात आहे, माझी मी आनंदात आहे, कारण ब्रह्मगोळा आहे माझा. ज्ञानसूर्य, हा जो ज्ञानसूर्य, आता ज्ञानसूर्याची उपमा दिली. हे ज्ञान म्हणजे खरंच आपल्याला आमूलाग्र परिवर्तन करणारं नाही आहे का? ह्यानी जीवनाचा खरा अर्थ कळणार नाही आहे का? ह्यातूनच जीवनाचं खरं आयुष्य काय आहे ते कळणार आहे. अन्यथा छोट्या गोष्टींमध्ये हे पूर्ण झालं म्हणून जर आयुष्य असेल तर ते आयुष्य कोणत्याच संतांना मान्य नाही. आणि म्हणून ते संत आहेत आणि आपण जीव आहे. नाही सत्वाचे चांदणे, काहम मार्ग दिसे जेणे, सर्व भ्रांतीचे निगुणे आप्यापन दिसे. आता नाही सत्वाचे चांदणे, सत्वाचं चांदण, सत्व नाही, धर्म नाही, सत्य नाही, काय मग ते मग मार्ग दिसत नाही. मार्ग दिसत नाही. जसं सांगितलं ऑन द व्हर्ज ऑफ डेथ. तो पर्सन काय म्हणतो, मरायला टेकला तरी तो इथे हे राहिलं, तिथली ही किल्ली, तिथलं ते असं, तिथलं ते तसं. आणखी एक महत्त्वाचं उदाहरण, 10 तोळे सोनं का गेलं तर जीव जातो माणसाचा. म्हणजे मरून गेली व्यक्ती की 10 तोळे सोनं गेलं, आता माझ्या जीवनात काही अर्थ नाही. मग असे इतके छोट्या वृत्तीचे खरंच ब्रह्माचे अंश म्हणू शकतो का? म्हणजे सर्वव्यापक अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक आणि त्याचा मुलगा 10 तोळ्यासाठी जर मरत असेल आणि जीव देत असेल तर खरंच प्रकृतीने किती लपेटून ठेवलं आहे. ह्या काहीच गोष्टी महत्त्वाच्या नाही, काहीच नाही महत्त्वाच्या. आपल्यापुढे येणाऱ्या संकटापुढे मी जास्त मोठा आहे, संकट काहीच नाही आहे, कोणतंही असो. मग हे जे सत्वाचं चांदणं राहिलं असेल आणि मार्ग दिसत नसेल तर ते चांदणं नाही आहे असं म्हणायला पाहिजे. म्हणजे कुठेतरी सद्गुरू नाही, कुठेतरी ब्रह्मवाक्य ऐकलं नाही, कुठेतरी सत्य काय आहे ते कळलं नाही. त्यामुळे आपण या जंजाळामध्ये फसतो आणि सर्व भ्रांतीचे निगुणे आप्यापन दिसे. त्यामुळे स्पष्ट सगळं समोर असताना म्हणजे नसताना त्या गोष्टीकडे लक्ष न जाणे, कारण विवेकाची जागृती होत नाही, म्हणून हे आपोआप दिसत नाही. आपोआप कसं दिसेल? ह्या गोष्टी त्या दिवशी म्हटलं नाही का, ग्रह बघायचे आहेत तर ग्रह डोळ्यांनी दिसत नाही, पण दुर्बीण घेऊन जर एखादा व्यक्ती आला आणि त्यांनी सांगितलं इथे तो शुक्र आहे म्हटल्याबरोबर स्पष्ट दिसायला लागतं. तसं सद्गुरूंनी सांगितलं सत्य काय आहे, तुझा अंतरात्मा सत्य आहे, बाकी सगळं मिथ्या आहे. मग एवढं स्पष्ट त्यांनी सांगितलं, पण पटायला जो काही साधना करावी लागते ते करतो, ते करावी लागते, जे खूप त्रास होतो. त्यांनी सांगितलं हृदयाचा हा विजयी शेवट अपूर्व संघर्षाचा. हा विजय जर झाला हृदयाचा तर तो अपूर्व संघर्षाचा असतो. बुद्धीला हरवावं लागतं. बुद्धीला हरवल्याशिवाय हृदयाचा जिंकणं शक्य नाही आहे. मग ती इतका कठीण तो संघर्ष, हृदय आणि बुद्धी. मग आता कोणाचं धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे मम वेता सुमुत्सवा मामका पांडवाश्चैव किमकुर्वत संजय. त्या ठिकाणी जे गीतेचा पहिला श्लोक आहे ते धर्मक्षेत्र आणि कुरुक्षेत्र हेच आहे. धर्म असेल तर हृदयाचा आहे, कुरुक्षेत्र असेल तर मनाचा आहे. धर्मावरती विजय मिळवायचा असेल हृदयाला तर बाकी तुम्हाला बुद्धीला हरवावं लागेल. आणि बुद्धी जेव्हा हारते तेव्हा खूप त्रास होतो. हे तुझं नाही म्हणताना हृदयाला आनंद होतो, पण बुद्धीला भयंकर यातना होतात. हे माझं नाही, मी गेल्यावर काहीच अडणार नाही, हे जे बुद्धीला पटतच नाही ना शेवटपर्यंत. त्यामुळे बुद्धीचा हा जो ताण आहे तो खूप संघर्ष करून हृदयाला जिंकावं लागतो. तेव्हा कुठे ती हृदय ते जिंकतं. मग म्हणून आपोआप दिसत नाहीत या गोष्टी. ते हृदयाचं पूर्ण क्रंदन ऐकल्याशिवाय बुद्धी नतमस्तक होत नाही. म्हणून मना सज्जना भक्तिपंथेची जावे. देहबुद्धी अहंकार, या देह आणि बुद्धीच्या अहंकारामुळे निजेले घोरती घोरे. जे निजले ते घोरत राहतात. किती सुंदर शब्द वापरतात समर्थ. निजले ते आहेत ना, जे निजले आहेत ना, जे झोपले आहेत ते घोरतात मोठ्या मोठ्याने मस्त शांतपणे अज्ञानात. देहबुद्धी अहंकार आहे, ज्यांच्याजवळ हा देहबुद्धी अहंकार आहे ते घोरतात. आणि घोरल्यानंतर आपल्याला वाटतं ते सुखात आहे. आपल्याला म्हणजे आपणही असंच असतो. आपल्याला वाटतं घोरतायत, शांत आहेत का? ते शांत नाही आहे, पुन्हा येणार आहेत जन्माला, आणखी वाईट काहीतरी अवस्थेने येणार आहे. जे कर्म केले ते भोगणार आहे, जे नाही केलं ते नाही भोगणार आहे. पण जे केलं तेवढ्यासाठी 2 महिन्यासाठी का होईना पण त्याला भोगावंच लागणार आहे. ते घोरतात, घोरून पडले म्हणजे ते आपल्याला वाटतं ते खूप शांत आहेत, त्यांना काही त्रास नाही, चिंता नाही, त्यांना ज्ञानही नाही, तरी ते शांत आहे. पुढे जाऊन त्यांना किती जन्म भोगायचे आपल्याला माहीत नाही, आपल्यालाही किती जन्म भोगायचे माहीत नाही. पण त्यांनी सांगितलं ज्ञानसूर्य जर असेल तर ही भोगाभोगी थांबते. आपण त्या क्षणी थांबवू शकतो. ह्यालाच आपण आत्ताचा कर्मसिद्धांत म्हणतो. कळल्यानंतर केलेलं कर्म त्याला
असं म्हणतात की कळल्यानंतर जर केलं तर आम्ही आमचं प्रारब्ध बदलू शकतो, अन्यथा ठरलं आहे इतकं मोठं प्रारब्धाचं गाठोडं आहे, ते जर भोगलं नाही, स्वीकारलं नाही तर पुन्हा ते भोगायला यायचं आहे. हे जर निश्चित आहे तर संपवू शकतो. आणि सद्गुरू कृपेने मागचं जे आहे ना ते आधीच जळलं आहे आणि आताचं नवीन निर्माण करायची नाही. कोणत्याही प्रकारचं कर्म निर्माण करायचं नाही, ही साधना आहे. बाकी सत्य, ज्ञान, ज्ञानसूर्य या सगळ्या गोष्टी निराळ्या आहेत. जे देहबुद्धी अहंकाराने असतात ते घोर झोपलेले असतात, छान घोरतात. दुःखी आक्रंदती थोरे विषय सुखाकारणे, पण पुढे जाऊन विषय सुखाकारणाने ते दुःखाने आक्रंदन करतात. त्यांचं आक्रंदन संतांना त्यांचं म्हणण्यापेक्षा आपलं म्हणूया, आपलं आक्रंदन त्यांना पाहवत नाही. अरे किती रडतो, किती सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो, इथे सिद्धता नाही. ज्यांना सिद्ध करायचं आहे ना ते जर आपले ऐकणारे असतील त्यांना सिद्ध आहेच. जे ऐकणारे नाहीत त्यांना सिद्धता करून फायदा नाही, हे अजूनही कळत नाही का? त्यामुळे आपलं स्वतःचं कर्म न वाढवता स्वतःच्यावर विश्वास ठेवून जर त्यांचं आक्रंदन थांबवलं तर आणि तरच फक्त काही आपल्याला आपल्या ब्रह्मगोळ्याचा अर्थ कळेल. आणि जो ब्रह्मगोळा प्युअर आहे, नितळ आहे, पारदर्शक आहे, आपला आहे, हृदयस्पर्शी आहे, तो आपला आहे. आणि त्याला सगळं समजतं, सगळं समजतं त्याला. काय चाललं आहे आणि कसं चाललं आहे, कोण कुठे चुकतं आहे, आपण किती चुकतं, हे सगळं समजतं. म्हणूनच आपण भोगतो. आणि जर आनंदात असू तर ते सगळं त्यांनी निवारण केलं आहे असं म्हणायला हरकत नाही. जय जय रघुवीर समर्थ. म्हणजे किती महत्त्व आहे त्या आनंद आणि समाधानात. महत्त्व म्हणजे काय, सच्चिदानंद रूपाय म्हणतात त्याच्यासारखेच आपण आहे हेच तर सिद्ध करायचं आहे, फक्त बाकी काही सिद्ध करायचं नाही. आणि आपला आनंद पाहून इतरांना जाणवलं पाहिजे की याला काहीतरी वेगळं मिळालं आहे, जसं साधू संतांना मिळालं. ते वेगळेपण म्हणजे आनंद आणि समाधान कोणत्याही स्थितीमध्ये. निजले असताना मेले, अशा अज्ञानातच ते मेले. आपण नाही मरू आता. समर्थांचे वाक्य जर खरे करायचे असेल आपण मरू, पण असे नाही मरू, अमरत्व घेऊन मरू. अमरत्व घेऊन मरू. शिवाची आराधना करतो, रामाची आराधना करतो, हनुमंताची आराधना करतो आणि ऐकतोही त्यांचं. नुसतं करतो नाही आराधना, देह तर नको. त्यांनी सांगितलं देहाविणी या तिथे. म्हणजे त्या आराधनेला काय मी केलं काय नाही केलं काय त्यांना काही फरकच पडत नाही. पण मी जर त्यांना मनापासून मानत असेल तर त्यांची आज्ञा पण मानत असेल ना. त्यांची आज्ञा अशी आहे की हे स्वीकारावं लागणार आहे सगळं काही. जर ते स्वीकारलं, लाडका भक्त. आपण शाळेमध्ये शिक्षकांचे लाडके होतो, आता सद्गुरूंचे लाडके व्हायचे. सद्गुरूंचे लाडके झाल्यानंतर सद्गुरू आपल्याला पाठीवर हात फिरवतात आणि त्यांना अगदी जास्तीत जास्त चांगलं देण्याचं ते आपल्याला, म्हणजे आपल्यामध्ये जेवढी पात्रता तेवढं सगळं देण्यात, त्याच्याहून जास्त देण्याचं. ब्रह्मान योजता आले. आपल्याला ते योजना करता येत नाही असं देतात. हे बाकीचे काय करतात, दुःख आक्रंदती थोडे विषय सुखाकार आणि निजले असताच मेले. निजले आणि अज्ञानातच होते. कोणता विवेक सूर्य जागृत झाला नाही, सद्गुरूंचा ऐकलं नाही, मरून गेले बिचारे. आमची नात म्हणायची कालिया मर्दनच्या दिवशी इतकी छान गोष्ट सांगायची, मरून गेला बिचारा. म्हटलं नाही मेला कालिया, त्याला पाग नाही कालिया बिचारा मरून गेला. म्हटलं नाही मेला तो, असं तिची गंमत असायची नेहमी. निजेले असताच मेले. त्या कालियाला सुद्धा तर मारलं नाही त्यांनी, त्यांना दुसरीकडे पाठवलं आहे. पुन्हा उपजताच निजेले, पुन्हा उपजतात. आपलाही कितवा जन्म आहे माहीत नाही. आपणही मेलो, त्याच्यानंतर पुन्हा जन्माला आलो, त्याच्यानंतर कदाचित आता मेलो तर पुन्हा जन्माला येऊ. त्यामुळे निजले असता मेले, पुन्हा उपजताच निजले. ऐसे आले आणि गेले बहुत लोक. असे येतात आणि जातात, अशी ही शृंखला चालू आहे म्हणतात. निदसुरेपणेची सैरा बहुत केला येर झारा, नेणो निया परमेश्वरा भोगिले कष्ट. ते म्हणतात परमेश्वराला जर ओळखलं नाही तर असे कष्ट आपल्याला भोगावे लागले. पण आपलं काहीतरी पापपुण्य बरोबर होतं म्हणून मनुष्यजन्म मिळाला. बरं ते नाही नुसतं मिळालं, काहीतरी आणखी पुण्य होतं म्हणून सत्संग मिळाला. अधिक पुण्य होतं म्हणून सद्गुरू मिळाले. आणि अधिक पुण्य असेल तर सद्गुरूंचा हात धरून आपण त्यांच्यासोबत पहिलं पार जाऊ. जय जय रघुवीर समर्थ. अशी शृंखला इकडची इकडे न्यायची आहे. जी विषय सुखाकडे नेणारी, म्हणजे प्रकृतीकडे ओढणारी, ऊर्जेकडे न्यायची आहे. बहुती केला येरझारा, नेणो निया परमेश्वरा भोगिले कष्ट. त्याला परमेश्वराला जर ओळखलं नाही तर हे अशा प्रकारचे कष्ट जन्मोन जन्मी, या जन्मी नाही पुढच्याही जन्मी, मागच्याही जन्मी तेच चाललं आहे. त्या कष्टाचे निरसन व्हावया पाहिजे आत्मज्ञान. ते कष्टाचं निरसन जर व्हायचं असेल तर फक्त आत्मज्ञान पाहिजे. मी कोण आहे, मी कोण आहे, मी देह नाही, मी मन नाही, मी बुद्धी नाही, मी चित्त नाही.
त्यातले तर थोडंफार चित्त जवळ आहे, कारण त्याचं चित्त चोर म्हणतात कृष्णाला. त्यामुळे मला असं वाटतं चित्तामध्ये कृष्ण हे म्हणजे चित्त चोर असल्यामुळे चित्तामध्ये कृष्ण असतो, म्हणजे हृदयाच्या जवळ चित्त, बाकी मन बुद्धी तर नाहीच. पण बुद्धीही त्याची होऊ शकते जर चित्ताचं ऐकलं तर. मग चित्ताचं ऐकलं तर तो काय करतो, त्याचीच गाणी, त्याचीच होळीची सगळं सगळं त्याच्यासोबत करायचा प्रयत्न करतो मनसुद्धा. म्हणजे बुद्धी मन चित्तसुद्धा हृदयाचं जर ऐकत असेल तर ते कृष्णापर्यंत जाऊ शकतं. म्हणून त्यांनी म्हटलं, निदय सुरवणचे सैरा बहुत केला येरा जरा, नेणो निया परमेश्वरा भोगिले कष्ट. या कष्टाचं निरसन व्हायचं असेल तर आत्मज्ञान झालं पाहिजे. मी त्याचा, तो माझा. म्हणून हे निरूपण अध्यात्म ग्रंथ श्रीराम, त्याच्यासाठी हा ग्रंथ आहे. अन्यथा दुसरं काही कारण नाही याचं. सत्य सांगायचं आहे आणि वेदांत सांगायचं आहे आणि वेदांताचे उपनिषद सांगायचे आहे, श्रुती सांगायचे आहे, स्मृती सांगायचे आहे, श्लोक असा अर्थ नाही. हा झालाय मोठा विस्तार त्याचा, प्रश्न तो नाही. पण सांगायचं एवढंच आहे की आत्मज्ञान, तुझं ज्ञान तुला कळू दे. याच्या व्यतिरिक्त काही तिसरं सांगायचं नाही. तो कसा आहे, तो कसा आहे, तो कसा आहे करण्यापेक्षा तू कशी आहे एवढंच फक्त लक्षात घ्या. एवढ्यासाठी हा एवढा मोठा पसारा आहे. सकळ विद्येमध्ये सारं अध्यात्मविद्येचा विचार, दशमोध्यायी शारंगधर भगवद्गीतेसी बोलिला. सकळ विद्येमध्ये सारं, सगळ्या विद्येंचं सार अध्यात्मविद्याचा विचार. म्हणून दशमग्रंथी दशमोध्यायी शारंगधर कृष्ण बोलला. 10वा अध्याय, दशमस्कंद किंवा गीता म्हणा, भागवत म्हणा. भागवत आता स्वतः बोलला नाही आहे, भागवत नाही आहे, पण गीतेमधला 10वा भगवद्गीतेशी म्हणून भगवद्गीतेतला त्यातल्या त्यात अर्जुनाला जो उपदेश केला तो अर्जुनाला ओळखावं स्वतःला अर्जुनानी म्हणून. हे सगळं महाभारताचं युद्ध होणार आहे, सगळं काही होणार आहे. पण सगळं होत असताना त्याला बोलावं लागलं. त्याच्यापेक्षा रामायणाशी जर आपण आपला संबंध जोडला तर रामायणामध्ये तर प्रत्यक्ष राम वागले आहेत तसं. त्याच्यामुळे त्यांच्या वागणुकीतून आणि याच्या चिंतनातून, यांच्या बोलण्यातून, त्याच्यासाठी भगवद्गीता आणि त्यासाठी रामायण आहे. अध्यात्मविद्या विद्यानाम वाद प्रवदता महम. म्हणजे अध्यात्मविद्या म्हणजे काय, आता ह्यांनी सुद्धा आपलं सगळं स्वतःचं सार आता कृष्णाने काढलं आहे. म्हणजे समर्थांनी तर सांगितलंच एकदा की मला प्रचिती आली वगैरे, समर्थांनी सांगितलं. आता हा काय म्हणतोय कृष्ण, अध्यात्मविद्या विद्यानाम वाद प्रदता महम. हे जे काही मी बोललो आहे ना अध्यात्मविद्या, तीच मी आहे म्हणतो. जय जय रघुवीर. असं अध्यात्मविद्या म्हणजेच मी, असं स्पष्ट श्लोक आहे हा की अध्यात्मविद्या विद्यानाम वाद प्रदता महम. हे जे मी बोलतोय बदता महम, जे मी स्वतः बोलतोय ते म्हणजेच मी आहे. आपण सगुणात बघण्यापेक्षा कृष्णाला त्याचे शब्द मी आहे म्हणतात. ते शब्द म्हणजे मी, म्हणजे पुन्हा शब्द ब्रह्म, मीच तो आहे. ही अध्यात्मविद्या कोणती की तू आहे. एवढ्यासाठी एवढा गोंधळ तरीही समजत नाही. तू आहे हे सांगणारी माझी वाणी म्हणजे मी आहे. जय जय रघुवीर समर्थ. कितीतरी स्पष्ट करण्याचा प्रयत्न आहे या ठिकाणी. म्हणजे समजतंय असं वाटतंय की त्याची जी वाणी आहे, म्हणजे तो कृष्णाचंही रूप सोडा, त्याच्या लीला करण्यात आनंद होतो तो द्वैताचा होतो. त्याच्या लीलांमध्ये जो आनंद मिळतो, रामाची उपासना करून जो आनंद मिळतो, हनुमंताची उपासना करून जो मिळतो तो द्वैताचा. अध्यात्मविद्या म्हणजे वेदांत असा आहे की ते बोलणं म्हणजे मी आणि जो ऐकतोय तो तू. हेच फक्त सत्य आहे, बाकी सगळं मिथ्या आहे. बोलतोय तो आणि ऐकतोय तो मी, एवढंच फक्त सत्य आहे, बाकी सगळं मिथ्या आहे. एवढं कळण्यासाठी आपल्याला सद्गुरूंची कृपा लागते म्हणतात. नाही तर हे कळत नाही, इतकं साधं कळत नाही आणि कठीण PhD डिलीट होतो. तिथे एवढी बुद्धी लावतो कारण तिथून सन्मान मिळणार असतो ना, की ही डिलीट मिळाल्यामुळे इतका मोठ्या प्रकारचा सन्मान मिळणार असल्यामुळे तिथे बुद्धी काम करते. इथे बुद्धी काम करायला तयार नाही, कारण सगळंच जातं आहे. हे गेलं ते गेलं, राहायला कोणता एवढासा छोटासा कण, त्यासाठी बुद्धी मानत नाही. एवढं स्पष्ट भगवंतांनी सांगितलं, एवढं स्पष्ट समर्थांनी सांगितलं. ह्यावरती बुद्धी स्थिर झाली तर आजची आपली एकादशी सफल झाली असं म्हणायचं. या कारणे अद्वैत ग्रंथ. म्हणून बघा ना, म्हणताना मी द्वैतातलं उदाहरण मग अशी म्हटलं की रामाची आणि कृष्णाला विचार केला तर त्याची गवळण म्हणताना, त्याच्यासोबत रासलीला करताना, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या द्वैताचा अनुभव देणार आहे. समर्थांना सगुणातला राम बघत असताना ते निर्गुण रामच बघतात. सगुणातला राम बघत असताना निर्गुणाकडे त्याचं लक्ष आहे.
की हा राम दिसतोय तेवढा त्याचा तो अंश आहे. राम म्हणजे हा त्या निर्गुण तत्वाचा अंश आहे. तसा शोधायचा जर प्रयत्न असेल तर हा अद्वैत ग्रंथ आहे. हा ग्रंथ अद्वैत आहे म्हणजे द्वैत नाहीच आहे. भक्ती म्हणून वारकरी संप्रदायापेक्षा वेगळा आहे ना. वारकरी संप्रदायामध्ये भक्ती परंपरा आहे, या ठिकाणी ज्ञान परंपरा. अद्वैत म्हणताना म्हणतात भक्तियोग आहे. येथ सांगितला भक्तियोग, पण आधार घेतलाय अद्वैताचा. अद्वैताचा आधार म्हणजे उपनिषदांचाच आधार आहे, भगवद्गीतेचा आधार आहे. भगवद्गीता म्हणजे भक्तिमार्गापेक्षा तिन्ही भाग आहेत त्याच्यात, पण जास्त त्याच्यात ज्ञान आहे. कारण ज्ञानच दिलं ना अर्जुनाला. त्याच्याशिवाय अर्जुन सरळ झाला का? अर्जुन तर इतका वाकडा, ऐकत एवढा समोर कृष्ण असून ऐकत नाही. आपल्यालाही तोच त्रास आहे. ज्या कारणे अद्वैत ग्रंथ अध्यात्मविद्येचा परमार्थ पहावया तोची समर्थ जो सर्वांगे श्रोता. थांबते. सर्वंकष विचार करणारा जो असेल, याच्यावरती उद्या बोलते, मोठा विषय आहे. या कारणे अद्वैत ग्रंथ अध्यात्मविद्येचा परमार्थ पहावया तोची समर्थ सर्वांगे श्रोता. जयाचे चंचल हृदय तेणे ग्रंथ सांडूच नये, सोडिता अलभ्य होय अर्थ येथीचा श्रीराम. जयास जोडीला परमार्थ तेणे पहावा ग्रंथ, अर्थ शोधिता परमार्थ निश्चय बाणे श्रीराम. जयासी नाही परमार्थ तयासी न कळे येथीचा अर्थ, नेत्रे विण निधान स्वार्थ अंधास कळे ना श्रीराम. झालं का? ताई झालं का? हो हो हो. 15 ते 18. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. झाले साधनाचे फळ संसाराला सबळ, निर्गुण ब्रह्म ते निश्चळ अंतर्बिंबले श्रीराम. ईशेव झाला मायेचा, झाला निवाडा तत्वांचा, साध्य होता साधनांचा ठाव नाही श्रीराम. स्वप्नी जे जे देखिले ते ते जागृती सोडाले, सहजची अनिर्वाच्य झाले बोलता नये श्रीराम. ऐसे विवेके जाणावे प्रत्येक खुणेसी पाणावे, जन्म मृत्यूच्या नावे शून्याकार श्रीराम. भक्ताचे निसाभिमाने कृपा केली दाशरथीने, समर्थ कृपेची वचने तो हा दासबोध श्रीराम. 20 दशक दासबोध श्रवणद्वारे गीता शोध, मनन करत्यास विशद परमार्थ होतो श्रीराम. 20 दशक 200 समास साधके पावे सावकाश, विवरता विशेष विशेष कळू लागे श्रीराम. ग्रंथाचे करावे स्तवन, स्तवनाचे काय प्रयोजन, येथे प्रत्ययास कारण प्रत्ययो पहावा श्रीराम. देहे तव पाचा भूतांचा करता आत्मा ते तिचा, आणि कवित्व प्रकार मनुष्याचा कशावरुनी श्रीराम. सकळ करणे जगदीशाचे आणि कवित्वची काय मनुष्याचे, ऐशा अप्रमाण बोलण्याचे काय घ्यावे श्रीराम. सकळ देहाचा झाडा केला तत्व समुदाय उडाला, तेथे कोण्या पदार्थाला आपुले म्हणावे श्रीराम. ऐसी ही विचाराची कामे उगेच भ्रमू नये भ्रमे, जगदीश्वरे अनुक्रमे सकळ केले श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीकृष्ण, जय श्रीराम. वंदे देवं विष्णुमशेषस्थितिहेतुं, त्वामध्यात्मज्ञानविरन्तर्हृदि हेया हेयद्वन्द्वविहीनं परमेकं, सत्तामात्रं सर्वरदुष्टं ऋषिरूपं. प्राणापानौ निश्चयबुद्ध्या रुधिरुद्वा, छित्त्वा सर्वसंशयबन्धं विषयौगान्. पश्यन्ति शम्यं गतमोहायतयस्तं, वन्दे रामं रत्नकिरीटं रविवासम्. मायातीतं माधवमद्यं जगदादि, मानातीतं मोहविनाशं मुनिवन्द्यं. योगिद्धेयं योगविधानं परिपूर्णं, वन्दे रामं रन्वेषासुरधावं. त्वं मे नाथो नातीतकार्याखिलकारी, मानातीतो माधवरूपोऽखिलधारी. भक्त्यागम्यो भावितरूपो भवहारी, योगाभ्यासैर्भावितचेतः त्वामद्यन्तं लोकततीनां परमीशं, लोकानां नौलौकिकमानैर्हृदिगम्यं. भक्तिश्रद्धाभावसमेतैर्भजनीयं, वन्दे रामं सुन्दरमिन्दिवरनीलं.
को वा ज्ञातुं त्वामतिमानं गतमानं मानासक्तो माधवशक्तो मुनिमान्यं वृन्दारण्ये वन्दितवृन्दाकरवृन्दं वन्दे रामं भवमुखवन्द्यं सुखकन्दं नानाशास्त्रैर्वेदकदम्बैर्प्रतिपाद्यं नित्यानन्दं निर्विषयज्ञानमनादिं मत्सेवार्थं मानुषभावं प्रतिपन्नं वन्दे रामं मरकतवर्णं मथुरेशं श्रद्धायुक्तो यः पठतीमं स्तवमाद्यं ब्राह्मं ब्रह्मज्ञानविधानं भुविमर्त्या रामं श्यामं कामिदकामप्रदमीशं ध्यात्वा पातकजालैर्विगतः स्यात् सीताकान्तस्मरण जय जय राम महारुद्र हनुमान की जय 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 रघुवीर समर्थ भर्जन भव बीजाचे अर्जन सुख संपत्तीचे तर्जन यमदूताचे राम गर्जन बोला राम 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 आवाहनं न जानामि तवार्चन पूजाञ्चैव न जानामि क्षम्यतां परमेश्वर क्षम्यतां परमेश्वर क्षम्यतां परमेश्वर जय जय रघुवीर समर्थ।